एपिसोडच्या भाग 2 भागामध्ये आपण बघणार आहोत की रेवा ही खूप खुश होऊन आपल्या आईला हॉटेल तेथे आल्यानंतर ने बघून तिची आई म्हणत असते की अगं रेवा काय झाले, इतकी लोअर क्लास लोकांसारखी काय वागतेस ग तू हे सर्व. तेव्हा रेवा खूप खुश होऊन म्हणत असते की आई, गुड न्यूजच तशीच आहे म्हणून मला खूप असा आनंद झाला. तेव्हा रेवा आणि तिची आई ह्या खुर्चीवर बसतात तर हे मला समजले, त्यामुळे आता या मणिमंगळसूत्राची तुला काही गरज राहिली नाही, ते मी तोडून टाकते. म्हणून रेवा ते मणिमंगळसूत्र ओढत असते. पंकज काका आणि मंगला मावशीला त्या रेवाचा खूप राग येत असतो. तेव्हा मात्र रमा लगेच रेवाने ते मणिमंगळसूत्र धरलेला हात धरते आणि गरज तुला ह्या हाताची सुद्धा नाही, मग तो हात मी तोडून टाकू का. म्हणून रमा खूप जोरात तो रेवाचा हात पिरगाळते. तर लगेच मंगला आणि पंकज काका म्हणत असतात की हो, तोडून टाक तिचा तो हात. तेव्हा रमा ही रेवाला बाजूला लोटून देते आणि रेवा, येथे माझ्याच घरात येऊन माझ्या मंगळसूत्राला हात लावायची तुला काही एक ही लावायचा नाही, आणि ही गोष्ट तुला लग्नाच्या अगोदर माहिती होती तेव्हा तू मला का सांगितली नाही, आणि तुला आता खूप मज्जा येत असेल म्हणून तू डवचायला येथे आलीस, आणि आता तुझ्या मनामध्ये प्रेम आहे मग तेव्हा तर असेल, मग मला का सांगितले नसेल. आणि लगेच रेवा ही म्हटली होती की दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम जर असेल तर त्या व्यक्ती केव्हा पण एकत्र येऊ शकतात. त्यामुळे आता मी त्या घरातून इकडे आले आहे आणि आता तूच बघ, तुला ते प्रेम मिळवत, कारण माझे त्यांच्यावर खरे प्रेम आहे. आणि ते प्रेम तू मला निभावून सुद्धा दाखव. तू या घरामध्ये परत यायचं नाही. हे मणिमंगळसूत्र माझं आहे आणि ते काढायचं का विकायचं ते माझे मी ठरवेल. आणि ते तू मला सांगू नको. म्हणून रमा ही रेवाला त्या घरातून जायला सांगते. तेवढ्यात लगेच अक्षय दरवाजात येतो आणि रमा ही अक्षयकडेच बघत असते. तेव्हा रमालाही लगेच अक्षयला म्हणत असते की तुम्ही इथे का आलात? तुम्ही मला फसवले आणि तुम्ही सर्वांनी मिळून मला फसवले. तुम्ही माझा वापर करून घेतलात आणि मी परत तुमच्याबरोबर नाही येणार. मी तुम्हाला सांगितले ना, मग तुम्ही का आलात येथे? येथून तुम्ही खरंच निघून जा. मी तुमच्यावर प्रेम केले आणि तुम्ही माझा विश्वासघात केला. त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टच सांगते. जोपर्यंत आपल्यातील वाद मिटत नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये तिसरी व्यक्ती येऊ शकत नाही, असे रमा रेवाकडे रागाने बघत अक्षयला म्हणत असते. रमा हात जोडून अक्षयला म्हणते की इतकी तरी संधी तुम्ही मला देतान का? तर अक्षय म्हणतो की अगं रमा, मला एकदा तरी बोलण्याची संधी तू दे ना. तर पंकज आणि मंगला मावशी सुद्धा रमाला समजवतात की अगं जावई बापूंना आत तर येऊन दे आणि तुझ्याशी काय त्यांना बोलायचे ते तरी बोलण्याची त्यांना संधी एकदा तरी दे ना. तेव्हा मंगला मावशी अक्षयला आत येण्यासाठी सांगते आणि पंकज काकाला त्या रेवाला बाहेर घेऊन जाण्यासाठी सांगते. तेव्हा रेवा ही पंकज काकाबरोबर बाहेर निघून जाते, म्हणजे पंकज काका तिला घेऊन जातात. तर अक्षय आतमध्ये येतो आणि हात जोडून तो रमाची माफी मागतो. तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला माफ नाही करू शकणार. तर अक्षय म्हणतो ठीक आहे, मी जगाच्या अंतापर्यंत तुझी वाट बघेल. मला खात्री आहे की तू नक्की मला कधीतरी माफ करशील. तेव्हा लगेच कावेरी म्हणते की रमा, आता बाद झाले तुझे ही सर्व. जास्त वेळ आबोला चांगला नसतो. जे काही आहे ना ते एकमेकांसमोर बोलून एकमेकांशी मिटून टाका. तेव्हा रमा म्हणते की आई, माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही, त्यामुळे मी माफ करू शकत नाही. तर अक्षय म्हणतो की मला सुद्धा एक गोष्ट सांगायची रमा, की हे सर्व लग्ना अगोदरचे होते आणि लग्नामध्ये त्याने रेवाला बाजूला घेऊन माझ्या मनामध्ये रेवा तूच आहे आणि तू आता हे लग्नाला तयार हो, तेव्हा त्याला ते क्षण आठवतात. तर लगेच रमा म्हणते की बोला ना आता, मला तुमच्याशी बोलायचे, द्या उत्तर. म्हणून रमा ही अक्षयवर आणखीनच चिडते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा ही अक्षयला म्हणत असते की मला माहिती आहे की रेवाने ते चॅलेंज का स्वीकारले असणार, त्यामुळे तुम्ही आता जा, मला तुमच्याबरोबर नाही बोलायचे. तर अक्षय म्हणतो की जोपर्यंत तुम्हाला माफ करणार नाही तोपर्यंत मी तुझी माफी मागण्यासाठी येथे येतच राहणार. आणि जाताना काळजी घे, असे बोलून अक्षय आपल्या घरी निघून येतो आणि एका रात्री तो आपली रमाची आठवणीने साडी घेतो आणि झोपलेला असतो. तर रेवा ही गुपचूप मागून येते आणि त्याच्या मिठीत येऊन झोपते. तर अक्षयला वाटत असते की खरंच रमा आली की काय, म्हणून अक्षय खुश होऊन हसत असतो आणि रेवाने अक्षयला मिठी मारल्याचा फोटो ती आपल्या मोबाईलमध्ये काढत असते आणि तिला तर खूप आनंद झालेला असतो. तेव्हा आता या रेवाला अक्षय कसा धडा शिकवणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.